नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. आज एक गोष्ट आठवली मला. आजचा व्हिडिओचा मुद्दा म्हणजे सारखं ती गोष्ट माझ्या मनाला वेदना करते, देते. खरंच कोणीतरी असंच म्हणलं होतं की मी मी मरावं आणि माझ्या मरणाचा सोहळा पाहावा. आणि वारंवार विचारलं जात होतं, मी अजून मेली नाही, अजून जिवंतच आहे का? बघा, म्हणजे आपण एखाद्याच्या मरणाची इतकी वाट पाहत असतो आणि तिच्या मरणाचा सोहळा पाहायचा असतो. आणि ती मेल्यानंतर काही जणांनी म्हटलं सुद्धा आहे की तिचे टाळूवरचं लोणीसुद्धा खायचं आहे एका व्यक्तीला. माझ्या मनाला सारखं ही गोष्ट सोलती. म्हणजे कसं मी कानाने ऐकलेलं आहे आणि ज्या व्यक्तीच्या मोबाईलवर ही गोष्ट म्हणलेली गेलेली आहे त्या व्यक्तीने स्पीकर करून रेकॉर्डिंग करून ऐकली आणि माझ्यासमोरसुद्धा असं बोललं गेलेलं आहे. त्याच्यामुळं तेव्हा पण मी ऐकलेली ही गोष्ट. म्हणजे विश्वासच बसत नाही माझा की असं काय नाही की मला कोणी सांगितले, काय नाही, पण स्वतः मी ऐकलेलं आहे की माझ्या मरणाचं इतकी आतुरतेने वाट पाहत आहेत. पण कोणाचंच मरण कोणाच्याच हातात नसतं, है ना. वेळ आली की प्रत्येकाला मरण येते आणि वेळ आल्यावरच माणूस जन्माला येतो. डॉक्टर जरी तुम्हाला तारीख दिली, ह्या वेळेला तुमचं बाळ जन्माला येत, पण नाही, त्याला वेळ येईल तेव्हाच तो जन्माला येतो. काही वेळेस तर तुम्ही त्याला जन्माला यायच्या आधीच तुम्ही त्याला संपून टाकता. तुम्हाला नको असतं मूल, तुम्ही जीव घेता त्याचा. 3 महिन्याचा राहू द्या, 2 महिन्याचा राहू द्या गर्भ, त्यात जीव आलेला असतो, तुम्ही त्याचा जीव घेता. तर एखाद्याच्या असे बरेच असतील पण माणसं की मनातल्या मनात शिव्या पण देत असतील एकमेकाला. पण ही गोष्ट कशी असते, रागात तात्पुरतं बोललेली असते. पण कधी कधी कसं असतं, ज्या व्यक्तीने रागात बोललेले असते ना, देव त्यांचं ऐकत असतं. जे आपल्यासाठी बोललेली असती तो प्रसंग त्यांच्यावरच ओढवतो, असं पण होते. देव कर असं भाऊ नाही कोणाच्या बाबतीमध्ये. कारण शेवटी आपल्या आयुष्याची दोरी जी त्याच्या हातात असते, तो जेव्हा आपल्याला वर खेचत तेव्हाच आपण वर जाणार. कोणीही कोणाचं मरणाचं सांगू शकत नाही. हां, तुमच्या जर हातामध्ये असेल गुन्हा घडायचा असेल तर तुमच्या हातून गुन्हा घडणार आणि तुमचंही आयुष्य नरक होणार. अशा घटना आता भरपूर घडायला लागलेत. आता बायका नवऱ्यानं मारून टाकालेत, फडतूस माणसावर प्रेम करालेत, किंवा बायकोचं पहिलं प्रेम येतं आणि मग प्रेम नवरा आडवा यायला म्हणून त्या नवऱ्याला मारून टाकते. असं आत्ताच्या कलियुगमध्ये खूप घडायला लागले. रोज एक एक बातमी ऐकायला लागली. म्हणजे माणूस, पुरुष इतका हताश झालाय. नवीन पिढी आता लग्न करावं का नाही करावं असा प्रश्न पडलेला आहे. आणि लग्न झालेला पुरुषसुद्धा आपल्या बायको आपल्याला रोज जेवण बनवते, त्या जेवणात कधी काय घालणं ना आपला जीव घेईल असं भीती वाटते त्याला. असं झालेलं आहे. आणि इतका स्वस्त जीव झालेला आहे लोकांचा, विचार करा तुम्ही. ह्या गोष्टी खूप रोजच ऐकायला आहेत. रोज नवीन नवीन एक 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 गोष्ट आल्या आहेत. पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ज्या बोलतात व्यक्ती, काही कारण नसतं म्हणजे बोलण्याचं. आपल्याला त्या व्यक्तीचं बोलण्याचं काही कारण नसतं. कारण ती व्यक्ती फक्त स्वार्थासाठी जगत असते. तिला फक्त स्वार्थ पाहिजे असतो. ती स्वार्थासारखी जगत असते. रोजचं पण जीवन तिचं स्वार्थ असतं जीवनामध्ये. रोजच्या आयुष्यामध्ये पण ती रोजचं सुद्धा जीवन जगते. रोजची दिनचर्या ते सुद्धा ते स्वार्थाचा भाव जाणवत असतो. स्वार्थ, खूप स्वार्थ. आणि लपूटपणा म्हणजे कसं, काही गोष्टी चोरून ठेवणे, सांगायच्या नाही, गपचूप गपचूप करायच्या. आणि हेच लोक असतात की दुसऱ्याबद्दल असं विचार करतात की मला खूप आयुष्य मिळू दे. आणि खरंच अशा लोकांना 100 काय 150 वर्ष आयुष्य मिळावं. त्या लोकांना मरण जरी मागितलं तर देऊ नये म्हणते. तर मी जर म्हणते देवाला, तर चांगली गोष्ट आहे. तर अशा लोकांच्या म्हणण्यामुळं जर एखाद्याला मरणाची वाट बघणाऱ्या लोकाला जर मरण आलं तर ठीक आहे. पण ज्याचं चांगलं आयुष्य आहे, तो धडधडीत माणूस आहे, तुम्ही त्याला म्हणजे मरण म्हणता म्हणजे काय झालंय, काय म्हणावायला.
असं नसतं. प्रत्येकाचं मरण हे कोणाच्याच हातामध्ये नसतं. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हाच डॉक्टर म्हणतात की आमच्या हातात काही नाही, आता हे सर्व देवाच्या हातात आहे, आमचं काम आम्ही केलं, झालं म्हणले आमचे काम, असं असतं. म्हणून कोण कोणाच्या मरणाची वाट पाहू नका. आणि मेल्यानंतर जे टाळूला लोणी लावतात ते चांगली कवटी जळावी म्हणून लोणी लावतात, ते खाण्यासाठी नसतं लोणी. एक म्हण आहे, टाळूवरचं लोणी खायची सवय लागली, एक म्हण आहे ती. म्हण म्हणजे कसं, नेहमी तुम्ही दुसऱ्यांचं म्हणजे दुसऱ्यांचे जे असतं ना ते घ्यायचं, दुसऱ्याचा हक्क असतो तो घ्यायचा, अशी सवय असते तुम्हाला, त्याच्यामुळे ती म्हण आहे. तर असं काही नसतं. ते शब्द मला अजून आठवत येतं की असे पण म्हणतात लोक बघा. हां, खरं म्हणत असतील, रागात भांडणात म्हणत असतील, पण इतका पण राग चांगला नसतो. रागाने भीक माग असं म्हटलंय शेवटी. म्हणून राग येऊ देऊ नका, शांत डोकं ठेवा, कारण सगळ्याला त्याच ठिकाणी जायचं आहे, एकाच ठिकाणी जायचं आहे, सगळ्यांची जागा तीच आहे शेवटी. जरी तुम्ही दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा मरण येणारच आहे आणि तुम्ही पण त्याच जागी जाणार आहे. काळजी करू नका. तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला सजवून धजवून नेतील आणि तुमचा सुद्धा सोहळा पाहतील. हां, खरंच तुमचा पण सोहळा पाहतील. जे तुमचे जे नफरत आहे, तुमची वैरी, त्यांना पण आनंद होईल तुमचा सोहळा पाहण्यामध्ये, तुम्ही जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हा. असे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की घरामध्ये पण बघा, आता माझा फॅमिलीचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी फॅमिलीच बोलणार जास्त. घरामध्ये पण बघा ना, तुम्हाला सांगते मी, लग्न झाल्या बरंच आजकालच्या म्हणजे सुनांना म्हणजे मुलींना म्हणा, घरामध्ये सासू सासरे दीर जाऊ नणंद कुणी नको असतं. हां, तर ते काय करतात की आपल्या नवऱ्याला भांडून म्हणा, सांगून किंवा गोड बोलून तो नवरा पण आहारी जातो, बायकाचे खूप आहारी जातो आणि त्यांना मग आई वडील बहीण भाऊ सगळे दुश्मनासारखे वाटतात आणि त्या आईला आणि वडिलांना आपल्या नवऱ्याला त्यांच्यापासून दूर करतात. इतकं दूर करतात की नंतर ते एकमेकांबद्दल नफरत होते, दुश्मन पण होतात ते. पण हे उलटं पण होऊ शकतं. जेव्हा तुमची मुलं मोठी होतील तेव्हा ते तुमच्यापासून दूर जातील किंवा तुम्ही त्याच्यापासून दूर जाईल किंवा तुम्हाला कायमचं दूर देव घेऊन जाईल. हो, अशा घटना घडलेल्या आहेत. जो दुसऱ्याला तोडतो आईबापासून, देव तुम्हाला तोडतो तुमच्या मुलांपासून, ताटातूट करतो तुमची. म्हणून कधीही कोणाचंही आई वडील राहू दे, भाऊ बहीण राहू दे, ताटातूट करू नका. आणि देवाला जर खरंच वाटलं ही आई आहे आपल्या मुलीला किंवा आपल्या सुनेला चांगलं सांगत नाही वाटतं, तर देव देव त्याला बघून घेईल. आणि थोडंसं देवावर, मी म्हणत नाही तुम्ही 50% 100% विश्वास ठेवा, थोडासा आहे 5%, 100 पैकी 100 मधला फक्त 5% तुम्ही विश्वास ठेवा. बघा तुमची कशी चावी फिरते मग. हो, मनापासून तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला नक्कीच तुमचं काम होणार आहे, मला असं वाटतंय. थोडं तरी देवाला जागा द्या, नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये पण खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे. हा, बरोबर आहे, मनात टेन्शन वगैरे असले की नामस्मरण करण्याची इच्छा होत नाही, कोणालाच होत नाही. जर डोक्यात खूपच टेन्शन, खूपच हे असलं ना, विचार असले, तर कशातच मन लागत नाही माणसाचं. त्याच्यामुळं आपण स्वतःहून नामस्मरण करा. तर तुमच्या पाठीशी नक्कीच देव असेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकण्यासारखं मिळालं ते पण कमेंट करून सांगा मला. तर चला, बाय, गुड नाईट.